नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अवरेकाड उपीट कर्नाटका स्पेशल अवरेकाड म्हणजे पावटे किंवा लिमा बीन्स, हायसेंथ बीन्स त्याचं उपीट आपण करणार आहोत। ब्रेकफास्टला तर हा खूप छान डिश आहे ही। तर इथे आपण 1 कप पावटे एका पॅनमध्ये घातलेले आहेत। त्याच्यामध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे, कारण हे आपल्याला आधी उकळून घ्यायचे, शिजवून घ्यायचे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठही घातलेलं आहे आणि नंतर हे झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचे। एक 8-10 मिनिटं तरी लागतात। तुम्ही हवं तर कुकरमध्ये सुद्धा 2 शिट्ट्या करून शिजवून घेऊ शकता। त्यानंतर हे शिजल्यानंतर आपण इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे। ते तडतडू द्यायला पाहिजे। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा, छोटा चमचा हरभरा डाळ घातलेली आहे आणि अर्धा चमचा उडदाची डाळ पण घातलेली आहे, ज्याच्यामुळे उपीटाला खूप छान स्वाद येतो। नंतर हे डाळीचा रंग थोडासा बदलेपर्यंत आपण परतून घेतोय आणि हे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालते, ते पण थोडीशी परतून घेतोय। नंतर एक अर्धा कप टोमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, चिरून घेऊन तो घातलेला आहे आणि तो आपण परतून घेणार आहोत। एक अर्धा चमचा आल्याची पेस्ट आणि 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट घालते आहे। त्याच्याऐवजी तुम्ही मिरच्या चिरूनही घालू शकता। पेस्ट घातली की ते काढून टाकायचा प्रश्न येत नाही किंवा तोंडात यायचा प्रश्न येत। नंतर इथे चवीप्रमाणे मी इथे 1 चमचा घातलेली आहे साखर, तसेच पाव चमचा काळी मिरीची पावडर घातलेली आहे। याच्यामुळे खूप छान चव येते या उपीटाला। आणि त्याच्यामध्ये आता आपण जे शिजवून घेतलेले पावटे आहेत ते आपण घालायचे आणि ते बाकीच्या टोमॅटो वगैरे बरोबर व्यवस्थित मिसळून घ्यायचे। त्यानंतर 2 कप पाणी घालते मी, गरम पाणी घातलं तर जास्त बरं। तसंच मीठ घालते थोडंसं, आधी पावटे शिजवताना आपण मीठ घातलेलं आहे। नंतर हे झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं उकळून घ्यायचे। नंतर बारीक फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये भाजून घेतलेला रवा आपण त्याच्यामध्ये सतत हात हलवत घालायचे, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत। त्याच्यानंतर परत 1-2-3 मिनिटं हे झाकून ठेवायचे आणि झाकून शिजवून घ्यायचे। अधूनमधून जरा हात फिरवायचा आहे मध्ये 1 मिनिट झाल्यावर, म्हणजे खाली लागणारही नाही आणि गुठळ्याही झालेल्या नसणार आहेत। त्यानंतर परत 2-3 मिनिटं आपण ते झाकून ठेवायचे। आता आपलं उपीट तयार आहे। त्याच्यामध्ये आपण खोवलेला ओला नारळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे 1 चमचा तूप घालते मी, याच्याने छान फ्लेवर पण येतो। आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि 1-5 मिनिटं हे उपीट झाकून ठेवायचं आहे। आपलं उपीट आता तयार आहे खायला, तर ते तुम्ही तसंच खाऊ शकता किंवा ओल्या नारळाची चटणी बरोबर पण हे छान लागतं। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि काय आवडलं काय नाही ते सांगा। तसंच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।